तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येणाऱ्या शेलसूर येथील स्टेट बँक शाखेत कर्जमाफी यादीतील तफावतीवरून शेतकऱ्यांनी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शाखा व्यवस्थापकांचा घेराव घालत जोरदार आंदोलन केलं। शासनाकडून जाहीर करण्यात आलेली कर्जमाफीची रक्कम, बँकेची थकबाकी आणि KYC प्रक्रियेनंतर दाखवण्यात आलेल्या रकमेत मोठी तफावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या तफावतीमुळे अनेक पात्र शेतकरी संभ्रमात असून भविष्यात त्यांच्या कर्ज व्यवहारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विनायक सरनाईक यांनी OTS अर्थात वन टाइम सेटलमेंट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा CIBIL स्कोअर खराब होण्याची शक्यता असल्याने भविष्यात पीक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी केली। तसेच कर्जमाफीतील तफावतीची संपूर्ण यादी सार्वजनिक करावी, कोणत्याही शेतकऱ्याचा CIBIL सिबिल स्कोअर खराब होणार नाही याची लेखी हमी द्यावी आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ही संघटनेने केली। तर या मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने यावेळी दिला। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। शासनाने जी कर्जमाफी केली, या कर्जमाफीची रक्कम आणि शेतकऱ्यांचं जे मुद्दलासहित व्याज आहे, ती व्याजाची रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे। शासन एकीकडे सांगतं की आम्ही या संदर्भात हेअरकटचा नियम लागू केलेला आहे, परंतु हेअरकटच्या नियमाच्या माध्यमातून आम्ही आज शेलसूरच्या स्टेट बँकेमध्ये आलो होतो। या संदर्भात खाली शासनाने बँकांना कसलेही आदेश अद्यापपर्यंत दिलेले नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। या संदर्भात जरा विचारणा करायला गेले तर शेतकऱ्यांच्या आम्ही मागणी केलेली की बा ज्या हेअरकटची रकमेची यादी जी वरील रक्कम जी आहे शासन जी बँका भरणार आहे त्या याद्या प्रकाशित करा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। परंतु या संदर्भात कसलेही निर्देश नसल्यामुळे आम्ही याद्या लावू शकत नाही आणि वरची रक्कम बँका भरणार आहे या संदर्भात सुद्धा लेखी देऊ शकत नाही अशा आम्हाला चिखली तालुक्यातील विविध बँका सांगतात। आमची शासनाला मागणी आहे की शेतकऱ्यांचं जर तुम्ही शासन जर सांगत असेल 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ केलं, परंतु त्या शेतकऱ्यांना वरची जी रक्कम भरायची आहे, जी तफावतीची रक्कम आहे ती OTS मध्ये चालली आणि OTSच्या माध्यमातून ती बँका भरणार आहेत, त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे। आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही जर म्हणता आमचं सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ आहे तर आमच्या शेतकऱ्यावर उद्या सिबिलची अडचण आमच्या शेतकऱ्यांना निर्माण झाली नाही पाहिजे आणि त्याचप्रमाणे उद्या ज्या सिबिलमुळं आमच्या विद्यार्थ्याला एज्युकेशन लोन मिळणार नाही, त्याचप्रमाणे विविध जे लोन आहेत ते लोनसुद्धा मिळणार नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की ही तुम्ही जे हेअरकटची योजना आणली ती हेअरकटची योजना सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत एकदा पोहोचवा आणि त्याचप्रमाणे विविध ज्या बँका आहे तुम्ही जर सांगता आम्ही बँकांना हेअरकटच्या माध्यमातून रक्कम भरायच्या सूचना दिलेल्या आहेत, तर हे हेअरकट नेमकं काय आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा कळू द्या ही आमची प्रामुख्याने मागणी आहे।